मला सांगा, भावासाठी कुठं हे करायचं? पुरुषांसाठी कुठलं चिन्ह असते आणि महिलांसाठी मायनस. जर भाऊ असेल तर त्याला कुठं घ्यायचं? वरती का बाजूला? बाजूला घ्यायचं. जर वडील असतील त्यांना कुठं घ्यायचं? हा, वडिलांना वरती घ्यायचं. जर दोघांमध्ये लग्न असेल तर मध्ये डबल काढले असतात. बरोबर आहे? हा, काय झालं? चला जरा एकदा रिव्हिजन करा फक्त नॉर्मल. जे लिहिलंय त्याच नॉर्मल लवकर रिव्हिजन करा. काय काय लिहिलंय? आणि ज्याचं ज्याचं जेंडर कळतंय त्याच फक्त चिन्ह टाकायचं. ज्याचं जेंडर कळालं नाही त्याचं चिन्ह टाकायचं नाही. झालं? फक्त वाचायचं आहे, ते काय फॉर्म्युले नाही की तुम्हाला पाठ करायचं. चला गणित घ्या. हा, कुठलं? अर्धा क्वेश्चन दिलेला, कितकोट दिलेला? परत एकदा वाचतो, जिथून राहिलंय तिथून लिहून घ्या. ए स्वल्पविराम बी का पिता है, बी स्वल्पविराम सी का भाई है, सी स्वल्पविराम डी का पति है. एवढं झालंय. डी स्वल्पविराम ई की बहन है. इतकं झालंय. आणि जरा ई स्वल्पविराम एफ की माँ है. इतकं झालंय. आता पुढे घ्या. एफ स्वल्पविराम जी की बेटी है, एफ स्वल्पविराम जी की बेटी है. पुढे लिहा. तो डी का एफ से क्या संबंध है? डी का एफ से क्या संबंध है? एफ से क्या संबंध है? पर्याय गया ए, पर्याय माँ, पर्याय गया ए माँ, पर्याय बी बहन, पर्याय सी पिता आणि पर्याय डी माँ की बहन. हाँ, पर्याय बी माँ की बहन, मित्र माँ की बहन. काढलंच पण एवढा लवकर. वाव, बरोबर आहे. चला फळ्याकडे बघा. पहिल्या फळ्याकडे बघा. डायग्राम कशी आली जरा दाखव. हा, असंच हे याचं ते त्याचं असं नाही, डायग्राम न काढायचं. फळ्याकडे बघा. सगळ्यांचं लक्ष फळ्याकडे. पहिला ए काय? बी का पिता है. ए जो आहे कुणाचा पिता आहे? बी चा पिता आहे. बी चा पिता कोण आहे? ए आहे. आणि पिता आहे म्हटल्यावर काय येणार? प्लस येणार. आणि कुठे येणार? प्रत्येक वेळेला वरती येणार पिता. नेक्स्ट काय म्हटलंय? बी स्वल्पविराम सी का भाई है. हा, दिसा ना. काय म्हटलंय? बी का पिता कोण आहे? ए आहे. ए आहे पिता आहे म्हटल्यावर काय येणार? प्लस येणार. आणि पिता आहे म्हटल्यावर वर येणार. आणि नंतर काय म्हटलंय? बी स्वल्पविराम सी का भाई आहे. सी चा भाई कोण आहे? बी आहे. भाई आहे म्हटल्यावर काय येणार? पहिला प्लस येणार. आणि भाईला कुठे ठेवतात? बाजूला ठेवतात. सी चा जेंडर कळत नाही म्हणून तोपर्यंत लिहायचं नाही. आता पुढं सी
स्वल्पविराम डी का पती है, सी जो आहे हा कुणाचा पती आहे, डी चा पती आहे. पती आहे म्हटल्यावर काय येणार, दोन रेषा येणार. आणि पती कोण आहे, सी आहे. पती आहे म्हटल्यावर कोण येणार, प्लस. आणि एक प्लस असेल तर दुसरं काय असणार, मायनस असणार. बरोबर आहे. नेक्स्ट डी स्वल्पविराम ई की बहन आहे. डी जी आहे ही कुणाची बहीण आहे, ई ची बहीण आहे. बहीण आहे म्हटल्यावर काय बाजूलाच येणार. बरोबर आहे. ईचं जेंडर कळत नाही. भावाची पण बहीण असू शकते, नंतर वेळ देणार आहे. भावाची पण बहीण असू शकते, बहिणीची पण बहीण असू शकते. डी ही ई ची बहीण आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, ई एफ की माँ है. ई जी आहे ही कुणाची माँ आहे, एफ ची माँ आहे. माँ आहे म्हटल्यावर पहिला ई कोण असणार, मायनस असणार. कुणाची माँ आहे, एफ ची. माँ आहे म्हटल्यावर वरती येणार. बरोबर आहे. आता काय म्हटलं पुढं, एफ स्वल्पविराम जी की बेटी है. एफ जी आहे ही कुणाची मुलगी आहे, जी ची मुलगी आहे. आणि इथं काय दिसतंय, ई ची बी मुलगीच दिसते. म्हटल्यावर जी जो आहे हा कोण असणार, या एफ चा कोण असणार, हा पिता असणार. तू तुझ्या मम्मीचाच पोरगा आहेस, हा पप्पाचा पोरगाच आहेस. तेच झालंय काय, एफ जी आहे हा जी की बेटी आहे. म्हणजे ही एफ आहे कोण आहे, बेटी आहे. बेटी आहे म्हटल्यावर काय येणार, मायनस येणार. कुणाची बेटी आहे, जी ची बेटी आहे. म्हटल्यावर ई ची पण बेटी आहे आणि जी ची पण बेटी आहे. म्हटल्यावर ई आणि जी चं काय लावूया, लग्न. लागलं लग्न. आता पुढे काय म्हटलंय, डी हा अनेक सांगतो रिझनिंग मध्ये काय, हा डी का फायड बघा, याच्यात सगळ्यांचं कन्फ्युजन होतं. डी का एफ से क्या संबंध, क्या संबंध. ही जी लाटची ओळ आहे ह्याच्यात लय जणांचं कन्फ्युजन होतं. डी का एफ से क्या संबंध आहे. म्हणजे तुम्हाला वाटणार काय, डी च ह्या एफ बरोबर काय संबंध आहे, म्हणजे डी चा एफ कोण लागतोय असं कळणार नाही. क्वेश्चनच्या लँग्वेजनं डायरेक्टली तसं कळतंय. बरोबर आहे. डी चा एफ कोण, बरोबर आहे. पण रिझनिंग मध्ये आणि हिंदी मध्ये हा एक चेंज होतो की उलट होतंय. डी हा एफ चा कोण आहे हे विचारतात. काय म्हटलं कळालं, जो पहिला आलाय हा दुसऱ्याचा कोण आहे, जो डी आहे हा एफ चा कोण आहे हे तुम्हाला काय विचारलंय, विचारतात. समजलं. आता एफ चा डी कोण आहे, एफ ची कोण आहे, पहिला ही आई आहे आणि आईची कोण आहे, ही बहीण आहे. म्हटल्यावर एफ आणि डी चं नातं काय झालं, एफ डी हा एफ च्या आईचा माँ की बहन आहे. बरोबर आहे. डी जी आहे ही एफ की माँ की बहन आहे. बरोबर आहे. म्हटल्यावर तुमचं उत्तर काय येणार, माँ की बहन, मावशी. ऑप्शन मध्ये माँ की बहन दिली नाही, मावशी. क्वेश्चन चुकलाय म्हणून सांगायचं नाही, माँ की बहन बी आहे. ऑप्शन काय येणार, माँ की बहन. मावशीस मोसी म्हणतात, मोसी. हे लाटची ओळ काढून परत एकदा लिहा आणि मग हे करा, बाण काढलाय तसा. डी एफ चा कोण, हा. आणि अशी डायग्राम आहे पाहिजे. एक 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 बघितलेले सगळे. त्याच्या बाजूला कोण आहे, ए बी सी डी ई, खाली एफ जी. झालं, झालेलं डायग्राम झाली. नेक्स्ट घ्या, यदि. नेक्स्ट घ्या, यदि
लवकर घे, तिकडे पेन गेलाय बघ खाली, घ्या. यदि ए स्वल्पविराम बी की बहन है, यदि ए स्वल्पविराम बी की बहन है, सी स्वल्पविराम डी के पिता है, सी स्वल्पविराम डी के पिता है, एल स्वल्पविराम डी का चाचा है, एल स्वल्पविराम डी का चाचा है, चाचा है, और बी स्वल्पविराम एल की बहन है, बी स्वल्पविराम एल की बहन है, बी स्वल्पविराम एल की बहन है, तो ए का डी से क्या संबंध है? ए का डी से क्या संबंध है? पर्याय क्या? दादी, दादी, माँ, बहन आणि बुवा. दादी, माँ, बहन आणि बुवा. काय? बुवा, बुवा, कुठला बुवा? एवढं सोपं जायला तुम्हाला? हा, ब्लड रिलेशन एवढं सोपं जायला? बरोबर आहे बुवा, अंदाजे मारायची. मग डायग्राम काढून दाखवा. बुवा डायग्राम कशी ते ती काय केलेलं आहे? गणित कुठे आहे? या वेळेत आहे, दुसऱ्या वेळेत आहे का त्याच्यात? त्या शिवकुमार गत हा तिकडे आहे ना गणित. मेन गणित पाहिजे, नंतरला त्याची वेळ काय कळणार नाही, कुठलं काय आहे आणि कुठलं काय. आलं बुवा, बुवा आलं लास्ट बेंच डोसके साथ डायरेक्ट. हा झालं. चला फळाकडे बघा. एक 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 ओळ घ्यायची आणि मग सोडवायचं. जे रिलेशन गावत नाही ते सोडून टाकायचं जर रिलेशन मध्ये नसेल तर. तिथे फळाकडे बघा, वया पेन बंद. ए बी की बहन आहे. ए जी आहे हा ही बी ची काय आहे? बहीण आहे. कुणाची बहीण आहे? बी ची बहीण आहे. कोण? ए. म्हटल्यावर ए काय येणार? मायनस येणार. बरोबर आहे. नंतरला काय येणार पुढे? सी स्वल्पविराम डी के पिता है. सी स्वल्पविराम डी के पिता है. आता ए आणि बी लिहिले आणि सी आणि डी कुठे दिसते? नाही दिसत. हा याला वेगळं ठेवायचं तोपर्यंत, जोपर्यंत आपल्याला काय गावत नाही, ए नाहीतर बी कुठे गावत नाही तोपर्यंत बाजूलाच ठेवायचं. त्याच्यानंतर काय म्हटलंय? सी स्वल्पविराम डी के पिता है. डी चा पिता कोण आहे? सी आहे. पिता आहे म्हटल्यावर काय येणार? प्लस येणार. त्याच्यानंतर एल स्वल्पविराम डी का चाचा है. एल एल जो आहे हा कुणाचा चाचा आहे? डी चा चाचा आहे. चाचा कोण असतोय? पप्पाचा भाऊ. म्हणजे पप्पा आहे, पप्पाचा भाऊ कोण झाला? एल ना. एल भाऊ आहे म्हटल्यावर कोण? प्लस येणार. त्याच्यानंतर काय म्हटलंय? बी स्वल्पविराम एल की बहन आहे. बी जे आहे
ही एल ची बहीण आहे, बी इकडे आहे आणि एल इकडे आहे. एल ची बहीण कोण आहे? बी आहे. याची बहीण कोण आहे? बी आहे. बहिणा म्हटल्यावर काय येणार? मायनस येणार, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय, बी ची पण अनेक बहीण आहे ना, कोण आहे? ए. तिच्या पुढेच लिहा, बी ची अनेक बहीण आहे कोण? ए. आता काय म्हटलंय? ए का डी से क्या संबंध है? ए का डी से, ए का डी से. ए डी चा कोण आहे? ए डी चा कोण आहे? ए जो आहे हा डी चा कोण आहे? डी चा कोण आहे? याचा पप्पा आहे. पप्पाची कोण आहे? बहीणच आहे ना. बहीण म्हणजे काय? पप्पाची बहीण म्हणजे आत्या. आत्या म्हणजे हिंदीत बुवा. कळालं? काय रे एवढा अवघड आहे? समजलं? याला काय असं कन्सेप्ट नाही. मॅथ्स टाईप 1, टाईप 2, टाईप 3 अवघड आहे. फक्त एक लक्षात ठेवा, जिथं आपलं इकडे आहे बघा, नंतर लिहूया. जिथे ए आणि बी लिहिलं, नंतरला रिलेशन मध्ये सी आणि एल गावलं, सी आणि डी गावलं. ए आणि बी चं काही रिलेशन कळालं नव्हतं. पहिल्या फळ्याकडे बघा, ए आणि बी लिहिलं, कारण ते सी आणि डी नंतरचं रिलेशन होतं. आणि सी आणि डी वरून पुढं जाणार होते डायग्राम. पण ए आणि बी चं आपल्याला काय माहित नव्हतं. ह्याला थोडं बाजूला ठेवायचं आणि डायग्राम पुढं कंटिन्यू करायचे. नंतरला लास्टला जाऊन कुठेतरी रिलेशन गावेल, मग ती आणि ही डायग्राम एक करायची नंतर. कळालं? हे तेवढं बघा. नाही तर मग इथं आणि तिथं काय संबंध नाही म्हणून गणित सोडून असेल. ए आणि बी वेगळा आहे आणि सी आणि डी वेगळा आहे, काय डायग्राम येणार आहे? गणित सोडून जायचं नाही. झालं? लिहून नेक्स्ट गणित घ्या. ए स्वल्पविराम, ए स्वल्पविराम बी का पति है. ए स्वल्पविराम बी का पति है. बी स्वल्पविराम सी की बहन है. बी स्वल्पविराम सी की बहन है. सी स्वल्पविराम डी की मां है. सी स्वल्पविराम डी की मां है. डी स्वल्पविराम ई का भाई है. डी स्वल्पविराम ई का भाई है. त्याच्यानंतर ई स्वल्पविराम एफ की पत्नी है. ई स्वल्पविराम एफ की पत्नी है. एफ की पत्नी है. पुढे क्या, एफ स्वल्पविराम जी का पिता है. एफ स्वल्पविराम जी का पिता है. त्याच्यानंतर क्या, तो डी का एफ से क्या संबंध है. तो डी का एफ से क्या संबंध है. पर्याय देऊ. पिता, पति की मां, त्याच्यानंतर मां, ऑप्शन लास्ट पति के पिता. पर्याय परत सांगतो, पिता, पति की मां, मां आणि पति के पिता. पति के पिता.
सॉरी गणित काय दिले मी पहिला डी का एफ से क्या संबंध है पर्याय चुकले पर्याय लिहायचे मी खालच्या पर्यायाचे वरच्या ह्याच्यात घालून माँ भाई पिता आणि पत्नी का भाई पत्नी का भाई माँ भाई पिता आणि पत्नी का भाई दुसऱ्या क्वेश्चनचे पर्याय या पर्यायामधील माँ भाई पिता आणि पत्नी का भाई पिता आणि पत्नी का भाई झालं झालं काय समजे ना एक एक ओळ घेऊन बघ हा कुठे राहिले काय काय चला पाहिजे बघा काय म्हटलंय गणितात ए बी का पती आहे कुणाचा पती आहे ए बी चा पती आहे म्हटल्यावर ही मायनस असणार बी काय असणार मायनस असणार नंतर काय म्हटलंय बी सी की बहीण आहे म्हणजे हिची कोणतरी एक बहीण आहे कोण सी कुणाची बहीण आहे बी सी ची बहीण आहे त्याच्यानंतर काय म्हटलंय सी स्वल्पविराम डी की माँ आहे सी जी आहे ही डी ची माँ आहे डी ची काय आहे माँ आहे म्हटल्यावर काय येणार मायनस येणार सी त्याच्यानंतर काय डी स्वल्पविराम ई का भाई आहे डी जो आहे हा ई चा काय आहे भाई आहे म्हटल्यावर काय येणार डी प्लस येणार बरोबर आहे नंतरला काय म्हटलंय ई स्वल्पविराम एफ की पत्नी है ई जी आहे ही कुणाची पत्नी आहे एफ ची पत्नी आहे कुणाची पत्नी आहे एफ ची पत्नी आहे म्हटल्यावर एफ येणार ई येणार मायनस आणि एफ येणार प्लस नंतरला काय म्हटलं पुढं एफ स्वल्पविराम जी का पिता है एफ जो आहे हा कुणाचा पिता आहे जी का पिता आहे कुणाचा पिता आहे जी का पिता आहे याचं चिन्ह येणार जी चा पिता झाला कोण एफ झाला आता विचारलंय काय डी का एफ सी म्हणजेच डी एफ चा कोण आहे डी जो आहे हा एफ चा कोण आहे एफ च्या बायकोचा भाऊ आहे बरोबर आहे एफ च्या बायकोचा भाऊ आहे म्हणजेच काय पत्नी का भाई आता मला सांगा जी चा आणि ए चं रिलेशन काय ए का जी से संबंध क्या है ए का जी से अरे
बहीण भाऊ कसे? हा हा अरे ए का जी से, म्हणजे जीचा ए कोण आहे? जीच्या पप्पांची म्हणजे ही आई झाली. जीच्या आईचा भाऊ म्हणजे मामा झाला. मामाची आई ही झाली सी, आणि मामाच्या आईची बहीण लई लांब गेलं काय? मामाच्या आईची बहीण आणि तिचा बहिणीचा आणि नवरा झाला. मामाच्या आईच्या बहिणीचा नवरा. लई लांब गेलं, लई लांब गेलं. काय? मामाच्या भावाचा भाऊ बहीण आहे. ही मामाची आई झाली, मामाच्या आईची बहीण आहे, तिचा आणि नवरा आहे. लई लांब येते, एवढं नाही. नेक्स्ट घ्या गणित. अरे लिवायचं आहे मग बोलत काय बसल्याशी. इकडनं आणि हे झालं. किती गणित झाली? 3च गणित झाली ना? 3 झाली. ही एक 5 गणित घेऊया आणि टाईप दुसरी एक गणित घेऊया, टाईप दुसऱ्याची. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट घ्या. ए स्वल्पविराम बी की माँ है. ए स्वल्पविराम बी की माँ है. बी स्वल्पविराम सी की बहन है. बी स्वल्पविराम सी की बहन है. सी स्वल्पविराम डी की पत्नी है. सी स्वल्पविराम डी की पत्नी है. डी स्वल्पविराम ई का बेटा है. डी स्वल्पविराम ई का बेटा है. ई स्वल्पविराम एफ की पत्नी है. ई स्वल्पविराम एफ की पत्नी है. एफ स्वल्पविराम जी का भाई है. एफ स्वल्पविराम जी का भाई है. तो ई का सी से क्या संबंध है? तो ई का सी से क्या संबंध है? ऑप्शन घ्या. पिता, पति की माँ, त्याच्यानंतर माँ, त्याच्यानंतर मग पति के पिता. जे खोड करायला लावलेलं तेच ऑप्शन आहे. पिता, पति की माँ आणि पति के पिता. हाँ, पति की माँ. झालं? ए बी की माँ है. कोणाची माँ आहे? बी ची माँ कोण आहे? ए आहे.
ज्यांचं झालं नाही त्यांनी फायड बघा. झालं नाही झालं मा सुटलं. चला फायड बघा. वया पेन बंद. काय म्हटलंय? ए बी की माय. ए जी आहे ही बी ची कोण आहे? माय. म्हणून वर ठेवलं आणि काय टाकलं? मायनस चिन्ह टाकलं. त्याच्यानंतर काय म्हटलंय? बी स्वल्पविराम सी की बहन आहे. बी जे आहे ही कुणाची बहीण आहे? सी ची बहीण आहे. बहिणीला काय ठेवतोय? बाजूला ठेवतोय. कुणाची बहीण आहे? सी ची बहीण आहे. कोण बहीण आहे? ए बी. म्हणून त्याचं जेंडर काय येणार? मायनस येणार. त्याच्यानंतर काय म्हटलंय? सी स्वल्पविराम डी की पत्नी आहे. सी जी आहे ही कुणाची पत्नी आहे? डी ची पत्नी आहे. पत्नी आहे म्हटल्यावर काय येणार? मायनस येणार. आणि कुणाची पत्नी आहे? डी ची पत्नी आहे म्हटल्यावर डी काय येणार? प्लस येणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? डी स्वल्पविराम ई का बेटा आहे. डी जो आहे हा कुणाचा बेटा आहे? ई चा बेटा आहे म्हटल्यावर ई कोण येणार? वरती येणार. ई चा बेटा झाला डी. रितेश ई चा बेटा झाला डी. त्याच्यानंतर ई स्वल्पविराम एफ की पत्नी आहे. ई जी आहे ही कुणाची पत्नी आहे? एफ ची पत्नी आहे. कुणाची पत्नी आहे? एफ ची पत्नी आहे. एफ ची पत्नी आहे म्हटल्यावर ई काय येणार? मायनस येणार. ई मायनस असेल तर एफ काय येणार? प्लस येणार. त्याच्यानंतर काय म्हटलंय? एफ स्वल्पविराम जी का भाई आहे. एफ जो आहे हा कुणाचा भाई आहे? जी चा भाई आहे. आणि जी चा आपल्याला काय जेंडर कळणार नाही. एफ जो आहे हा जी चा भाई झाला. नीट फायकडे लक्ष देऊन बघा. पहिला काय सांगितलेलं? ए जो आहे हा ए जी आहे ही बी ची कोण आहे? माय. बी ची मा झाली ए. माय म्हणून वर ठेवलं. माय म्हणून मायनस चिन्ह दिलं. नंतर काय म्हटलेलं? बी जो आहे बी जी आहे ही सी ची कोण आहे? बहीण आहे. बहीण आहे म्हटल्यावर बी काय येणार? मायनस येणार. कुणाची बहीण आहे? सी ची बहीण आहे. म्हणून सी ची बहीण टाकून बी ला मायनस चिन्ह दिलं. नंतरला काय म्हटलं? सी जी आहे ही डी ची काय पत्नी आहे. कुणाची पत्नी आहे? डी ची पत्नी आहे. कोण? सी. म्हटल्यावर सी काय असणार? पत्नी कोण? मायनसच असणार. म्हणून मायनस दिलं आणि दोघांमध्ये दोन रेषा लावून पुढे काय दिलं? डी दिलं. हे मायनस असेल तर हे काय असणार? प्लस असणार. नंतरला काय म्हटलंय? डी जो आहे हा ई का बेटा आहे. डी जो आहे हा ई का बेटा आहे. डी बेटा आहे म्हटल्यावर ई काय येणार? वरती येणार. मग ई ला टाकलं वरती आणि चिन्ह माहित नव्हतं. नंतरला काय म्हटलंय? ई जी आहे ही एफ ची काय पत्नी आहे. ई जी आहे ही एफ ची पत्नी आहे. एफ ची पत्नी कोण आहे? ई आहे म्हटल्यावर ई काय येणार? मायनस येणार. आणि मध्ये दोन चिन्ह लावून दोन रेषा लावून काय येणार? एफ येणार प्लस. त्याच्यानंतर काय म्हटलंय? एफ एफ हा जी का भाई आहे म्हटल्यावर जी चा भाई कोण झाला? एफ. भाईला कुठे ठेवतात? बाजूला ठेवतात. आणि भाई आहे म्हटल्यावर प्लसच आहे. ऑलरेडी प्लस आहे. कळालं? डायग्राम कळाली? आता विचारलंय काय? काय विचारलंय? ई का सी से. काय विचारलंय? ई का सी से. ई का सी से म्हटल्यावर ई जो आहे सी चा कोण आहे? ई जो आहे हा सी चा कोण आहे? सी च्या नवऱ्याची आई आहे म्हटल्यावर काय? पती के माँ. सी की पती की माँ आहे. कोण? ई. म्हटल्यावर तुमचा ऑप्शन काय येणार? पर्याय नंबर सी. पर्याय नंबर तिसराच ना. पती की माँ. दुसरा काय? पती की माँ. अवघड झाले हा. पुन्हा कोणाला अवघड झाले तर हात वर करा. खरं सांगा. हात वर करा. खरंच हात वर करा. अवघड झाले? अवघड झाले? फक्त जी स्टार्टिंगला जे दिलेत भावाला कुठे ठेवायचं, बहिणीला कुठे ठेवायचं, आईला कुठे ठेवायचं, ते जरा नीट लक्ष देऊन बघा. आणि एक 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 ओळ घ्या. सगळं वाचू नका. अशी हेच आहे ते त्याच आहे ते झालं की कन्फ्युजन होत. स्टार्टिंग एक 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 ओळ एक ओळ लिहायची.
लिहा आधी. माझ्यासाठी चाललंय. लिहा, खरंच लिहा. लिहून झाल्यावर सांगतो. परत एकदा फळ्यावर सोडताना लिहिताना दिसलेस बघ. हा नाही झालं ना. झालं ना. आता कुणाला जड झाले जरा हात वर करा आधी. जड झाले आणि जड झाले तिने हात वर करा जरा. काय करायचं, खाली करा. विवेक इकडे बघ, नंतर बघ, नंतर टायमिंग आहे निवांत बोलत बसा. स्लॅबवर जा वाटत. पहिला काय तुम्हाला जे स्टार्टिंगला दिलंय फळ्यावर लिहून दिलेलं नाही, ही बाई आहे, बहीण आहे, पिता आहे, दादा आहे, पोता आहे, सगळं लिहून दिलंय. ते एकदा घराकडे जाऊन वाचा. आणि जे तुम्हाला प्रश्न देतात त्याच्यातलं एक एक ओळ फक्त वाचायची. पूर्ण प्रश्न वाचायचा नाही. पहिला एक ओळ वाचायची. पहिलं काय, ए स्वल्पविराम बी की माय. हे स्वल्पविराम काय, बी की माय. ई जे आहे, ई कुणाची माय, बी ची माय. म्हटल्यावर तुम्हाला पहिला एक एक ओळ सॉल्व्ह करता आली पाहिजे. काय करता आलं पाहिजे, एक एक ओळ सॉल्व्ह करता आली पाहिजे. मला सांगा, ए जी आहे ही बी ची माय म्हटल्यावर बी ची मा असणार म्हटल्यावर कोण, ए आहे. बी ची मा कोण आहे, ए आहे. माय म्हटल्यावर काय, वरचं स्थान आहे, बरोबर आहे. म्हटल्यावर ए ला कुठे ठेवायचं, बी च्या वरती ठेवायचं. ए च्या वर बी ला सॉरी ए ला बी च्या वरती ठेवलं. आणि दुसरं जेंडर कळायचं आहे, जेंडर फाइंड करायचं आहे, वरती ठेवलं. आता बी ची मा कोण आहे, ए आहे. माय म्हटल्यावर काय असणार, प्लस असणार, मायनस असणार. मायनस द्यायचं. एवढंच तर करायचं आहे. एक 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 एक. मी काय डायरेक्ट डायग्राम काढायला, हा एक 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 सॉल्व्ह करायला नाही. मग एवढा अवघड काय, एका कन्सेप्ट वाईज आहे, टाईप वाईज. टाईप पहिली, टाईप दुसरी, तिसरी, चौथी, मग लास्ट हार्ड. तसं पण नाही. एक 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 ओळ वाचा आणि मग सोडवा. एवढं काय जड असं डोसक्यात, जड म्हटलं की जड जाणारच, ठीक जाणार जड. एकदम सोपं आहे म्हणून गेला तर सोपं जाणार. नेक्स्ट घ्या गणित. बघा आता एकदा तक्ता बघा आणि नंतर सोडवा. तक्ता बघून एक 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 ओळ वाचून मग सोडवा. सगळंच वाचू नका अशी एकदम पुरा प्रश्न. घ्या गणित. पी स्वल्पविराम, पी स्वल्पविराम क्यू का भाई है, पी स्वल्पविराम क्यू का भाई है. आर स्वल्पविराम, आर स्वल्पविराम क्यू की पुत्री है, आर स्वल्पविराम क्यू की पुत्री है. एस स्वल्पविराम पी की बहन है, एस स्वल्पविराम पी की बहन है. नेक्स्ट क्या, क्यू स्वल्पविराम एस की बहन है, क्यू स्वल्पविराम एस की बहन है. टी स्वल्पविराम आर का भाई है, टी स्वल्पविराम आर का भाई है. तो टी का मामा कौन है, टी का मामा कौन है.
टी का मामा कौन है? पर्याय घ्या, सी, पी, क्यू आणि एस. सी, पी, क्यू आणि एस. सी, पी, क्यू, एस. जरा जड आहे म्हणून करू नका, सिंपल आहे म्हणून करा आणि एक 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 ओळ वाचून करा, सगळं एकदम वाचून करू नका. पी. बरोबर आहे. टी का मामा विचारले नाही. पीएल हात काढ जरा. झालेच की टीचा मामा कोण आहे? पी दोनदा आलाय. पी 2 वेळा पी आला. दोन वेळा का आलं? बघूच नाही. हे बघ, याची कोणतरी एक बहीण आहे, त्या बहिणीचा परत भाऊ आहे, म्हटल्यावर याचा बी भाऊ झाला नाही. काय झालं? टीचा बहीण आहे, बहिणीचा आई म्हणजे टीची बी आई झाली, आईचा भाऊ म्हणजेच कोण असते? मामा. पी होय, भावंड आहे. काय आलं? आलं? काय बघा काय म्हटलंय? पी क्यू का भाई आहे? पी जो आहे हा क्यूचा कोण आहे? भाई आहे. म्हटल्यावर पी काय येणार? प्लस येणार. त्याच्यानंतर काय म्हटलंय? आर स्वल्पविराम क्यू की पुत्री आहे. क्यू ची पुत्री कोण आहे? आर आहे. पुत्री आहे म्हटल्यावर काय येणार? खाली येणार. आणि पुत्री आहे म्हटल्यावर काय येणार? मायनस येणार. बरोबर आहे. नंतर ना काय? एस स्वल्पविराम पी की बहन आहे. एस जी आहे ही कुणाची बहीण आहे? पी ची बहीण आहे. पी ची कोण आहे? बहीण आहे. कोण आहे? एस. पी ची बहीण काढा. एस बहीण आहे म्हटल्यावर मायनस करा. त्याच्यानंतर काय म्हटलंय? क्यू स्वल्पविराम एस की बहन आहे. क्यू जी आहे एस ची कोण आहे? बहीण आहे. ह्याची बहीण आहे म्हटल्यावर ह्याची पण काय राहणार? बहीणच राहणार ना, कारण की ही दोघं एकामेकात काय आहेत? भाऊ आहेत, बहीण भाऊ आहेत. म्हणून एस ची कोण जाणार? क्यू बहीणच होणार. आणि बहीण आहे म्हटल्यावर काय येणार? मायनस येणार. आणि नंतरला काय म्हटलंय? टी स्वल्पविराम आर का भाई आहे. टी जो आहे हा आर चा कोण आहे? भाऊ आहे. भाऊ आहे म्हटल्यावर काय येणार? प्लस येणार. आणि बाजूला येणार भाऊ आहे म्हटल्यावर. आता मला सांगा या टी चा मामा कोण असेल? टीच्या आईचा.
टीची बहीण एक आहे, बहिणीची आई म्हटलं रीची पण आईच असणार, आणि आईचा भाऊ हा कोण असणार, टीचा मामा असणार. सोपं आहे. थोडा अवघड करूया. एक गणित घ्या, टाइम झालाय. आणि अर्ध्याने इकडे काढलाय का नाही, हे बी चालतंय. यस, इकडे पण चालतंय, इकडे पण चालतंय. नाही तर डायग्राम चुकल्या म्हणून चुकीशीला, इथं पण चालतंय. यस, एक नावांचं देतो, नावांचं म्हणजे घ्या, गणित घ्या. काय ना, मनोज कपिल के पिता है. मनोज कपिल के पिता है. कपिल के पिता है. कपिल माया का इकलौता बेटा है. कपिल माया का इकलौता बेटा है. काव्या माया की बेटी है. काव्या माया की बेटी है. नेहा स्वल्पविराम काव्या की इकलौती बेटी है. नेहा स्वल्पविराम काव्या की इकलौती बेटी है. तो कपिल का नेहा से क्या संबंध है. काय विचारले, कपिल का नेहा से क्या संबंध है. हा, पर्याय घ्या. दादा, पिता, भाई आणि मामा. दादा, पिता, भाई आणि मामा. डायग्राम जरा काढा. डायग्राम चुकते. अरे डायग्राम क्लिअरिटी हे करते. डायग्राम असं काढायला हे बी चांगलंच आहे. उत्तर बरोबर तरी आले. तुमच्या होमवर्कचं गणित आहे.